माझ्या आईवडिलांनं अत्यंत शेतामध्ये मेहनत घेऊन एक मला असं अंबाजोगाईमध्ये घर घेऊन दिलं. आलो मी, त्याच्यामध्ये सुधारणा केली, प्राणी पक्षी कसे राहते त्याच्यामध्ये ह्याचे प्रयत्न केले. छान असं घर झालं. पुन्हा काही राहायला पण लागले, काही थोडेफार झाडं पण लावले, मुलं ये पण लागले. बरं वाटायला बघून वातावरण छान झालं. पण ते घर अपुरं पडायला लागलं. माझ्यासाठी नाही, मला जी इच्छा आहे, जशी की मला झाडं जास्तीत जास्त लावायचं. झाडं लावले की तिथं प्राणी येणार, पक्षी येणार. जखमी प्राणी पक्षी आपण घरी घेऊन यायचं, ते दुरुस्त करायचं, ते सोडून द्यायचं. आपल्या अवतीभोवती असे प्राण्यांचं असं थवे असले पाहिजेत, जास्तीत जास्त असे जवळ आपले आले पाहिजेत, बिनधास्त असल्यापासून आपल्यापासून जगले पाहिजेत, अशी इच्छा होती. पण हे पूर्ण व्हायना. इथं हे मन माझं मधून रडायला लागलं. आणि मम्मीनं घर घेतलेलं, मम्मीनं ज्यावेळेस घर विकत घेतलं 2 वर्षाच्या आर्थिक परिश्रमामुळं, ते मम्मीनं ज्यावेळेस आम्हाला घर नाव झालं त्या टायमाला दंडवत घेतलं घराला. म्हणजे किती ते मेहनत करून घर घेतलं होतं. पण आता पर्याय नाही. माझ्यासमोर काही जनावरं मरायले तर पण मी तिला घराकडे आणू शकत नाही गेलो, जागेवर अपुरे असल्यामुळे. मम्मीला बोललो, बाबा असं असं आहे, माझ्या मनात असाच खेळायला लागले. मग एका ठिकाणी अशी जागा बघितली आता की ती जागा मोठी आहे. आपण थोडक्यात घर बांधायचं आणि मागं प्राण्यासाठी करायचं. आणि विशेष त्याच्या मागं 100 एकर वन विभाग आहे. आपण कितीही झाडं लावू शकतो आणि कितीही प्राणी पक्षी तिथं आपण सांभाळू शकतो. ह्याच्यावर मार्ग काढला. आता चला त्याच्यावर पावलं टाकूया. काहीतरी कमवण्यासाठी काहीतरी गमावं लागते. चला, धन्यवाद.